गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो वाजले आहेत रात्रीचे 7 आणि थोडंसं बाहेर जायचं, काही सामान आणायचं आहे. म्हणजे आता लहान मुलांचे थर्मल्स असतात, सो थर्मल्स घेऊन द्यायचे तिला. म्हणजे इन केस जर ट्रॅव्हलिंग करायची वेळ आली तर ते जास्त सुटेबल होऊन जाईल तिच्यासाठी. कारण कसं आहे, ती कंटिन्यू स्वेटर घालून नाही राहत, ती काढून घेते. जर बटनची स्वेटर असेल तर इझिली तिला काढते, ते काढून घेईल. सो आणि मला पण थोडंसं 1-2 सामान बघायचं आहे. बघू आता मिळतं नाही मिळत या साईडला, कारण ॲक्च्युली जायचं होतं आज इतवारीला, पण आज इलेक्शनचा रिझल्ट लागल्यामुळे भरपूर आज गर्दी आहे त्या साईडला. सो म्हणून आम्ही आज टाळली. सो थंडी बऱ्यापैकी आहे. इसमें कम वाले निकल थर्मल पूर्ण सेट की कसं सेट को हाँ इधर ये बाजू में रख दो. बॉडी टेप आहे का? बॉडी टेप डबल साइड बॉडी टेप खाली खाली नाही आयडिया नाही सीटला ना कलर कलर वही आ रहा है. एक ही कलर. किसी कंपनी में डार्क रहेगा, कोई कंपनी में लाइट रहेगा. ये ना ये अलग अलग रहता है क्या? सेट आहे. सेट पैजामा दिखा. हाँ नहीं बॉक्स बड़ा रहता ना, उस हिसाब से 3 ते 4 वर्ष. 2 कलर आहेत. असेच कलर असतात. दुसरी कंपनी कलर्ड मध्ये तर नाहीच राहत वाटते ना. कलर नसतात. कलर नाही राहत. कलर नसतात. हा एक कलर दिसत फक्त. येलो चाहिए क्या फ्रॉक? हाँ येलो चाहिए. ये ट्राई करून दो. कोणता फ्रॉक? ये हा कॉटन आहे. लुगडं पण आहे का? नाही लुगडं नाही, 16 आहे. 16 रेडीमेड. इसलिए वो पैटर्न है ना, ये फ्रॉक इस टाइप में ना. हाँ हाँ वो ज़्यादा वेडिंग मध्ये हळदीला घालायसाठी पाहिजे. देखते हैं. सो अन्वीचे थर्मल्स घेतले, पण त्यानंतर काही शूट नाही करता आला. सो नेक्स्ट डेला मॉर्निंगला आई वगैरे आलेत आणि सोल चाफामध्ये जायचं होतं. ॲक्च्युली त्याआधी खरेदी करायची होती, काही कपडे घ्यायचे, तर माझी पण शॉपिंग राहिलेली आहे. सो संडे असल्यामुळे शॉप ओपन व्हायला तर आम्ही थोडं लवकर पोहोचलो, जेणेकरून लवकर रिटर्न येतील. कारण बाकीचे पण कामं करायचे होते. मग पण क्लॉथचे शॉप ओपन व्हायचे होते, त्यामुळे मग थोडं आतमध्ये जाऊन आधी विचार केला की ब्लाऊज शिवायला घालून घ्यायचं, जायचं शिवायला द्यायचं होतं.
सो ते पण जस्ट ओपन झालेलं होतं आणि त्याच्या जस्ट साईडला म्हणजे हे वाडाच्या जवळचं आहे इतवारीचं, तिथे 2 सोन चाफा आहेत. एक एकदम रोडवर आहे त्यांचं शॉप आणि त्याच्याच अपोजिट हे दुसरं आहे. सो म्हटलं तोपर्यंत एवढं टाईम आपल्या इथे ॲडजस्ट होऊन जातो. सो आईचं जे पण काही ज्वेलरी घ्यायची होती ते आम्ही इथून परचेस केलं आणि त्यानंतर बघत होतो भरपूर कलेक्शन इथे, पण छान कलेक्शन आहे इतवारीला. बर्डीचं पण मला स्पेशली बर्डीचं जास्त चांगलं वाटतं, कारण नथचं जे कलेक्शन आहे ना मला तिथे जास्त चांगलं वाटलं. आणि दुसरं पण असं जसं चोकर वगैरे झालं हे खूप जास्त कलेक्शन आहे बर्डीच्या साईडला. देते काढी आता तुझी पाडी, वीज देते काढी फुलं पिसारा नाच रे मोरा आंब्याच्या गावदे चालवायचे नाच रे मोरा नाच. झुकू वगैरे गाडी कसा केला आपण, झुकू 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 अगीने गाडी दुरांच्या रेषा हवेत काढी पडती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुकू 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 अगीन गाडी दुरांच्या रेषा हवेत काढी पडती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला. मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी चिकरण, मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी चिकरण. इकडे गुलाब जामुन खाऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुकू 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 अगीन गाडी दुरांच्या रेषा हवेत काढी पडती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊ.